नमस्कार मित्रांनो, अजून एक सरकारी पदभरती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबची मेगा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। याबद्दल मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 एप्रिलला ही जाहिरात येईल, परंतु मित्रांनो जाहिरात आली नाही। त्याचं कारणही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किती जागा असतील, काय पात्रता असते, ती ही माहिती पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी असते ती SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत प्रसिद्ध केली जाते, ज्याला आपण CHSL म्हणतो, म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन। तर ही 2023 ची जुनी जाहिरात तुम्हाला दाखवतोय मी, परंतु 2024 या ठिकाणी असेल, ही नवीन जाहिरात असेल। तर याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं आपण तर 5000 4000 10000 पर्यंत अशा पद्धतीची पदं असतात। यावेळेस मित्रांनो जास्त पदं असण्याची शक्यता आहे आणि 10+2 म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ होतो की 12वी पासवरती तुम्हाला इथे अप्लाय करता येतं। तर याच्यामध्ये जर पाहिलं लोअर डिव्हिजन क्लार्कचं पद असतं, ज्याला 19000 ते 63200 इतका पेमेंट असतो 12वी पासवरती, ज्याला आपण ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट असंही म्हणतो मित्रांनो। तर हे पद 12वी पासवरती असतात। इथं टायपिंग टेस्ट फक्त तुमची होते, कुठलेही सर्टिफिकेट वगैरे लागत नाही। त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरचं पद असतं मित्रांनो, ज्याला 25000 ते 81100 इतका पेमेंट असतो। डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड Aचं देखील पद असतं याच्यामध्ये। तर ही पदं जी आहे त्या ठिकाणी CHSL मार्फत भरली जातात, SSC मार्फत। तर 2024 बद्दल मित्रांनो या ठिकाणी आपण अपडेट घेतोय। 2024 ची जाहिरात कधीपर्यंत येईल? ॲज पर ऑफिशियल अपडेट जे आहे मित्रांनो, SSCने जे कॅलेंडर या ठिकाणी मित्रांनो एप्रिल 2024 प्रसिद्ध केलेलं आहे, त्यानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं 5 जानेवारीला या ठिकाणी एक जाहिरात आली होती, 12 जानेवारी 19 जानेवारी 1 फेब्रुवारी, त्यानंतर पहा 2 एप्रिलला जर आपण बघितलं तर यांचं जे शेड्यूल आहे SSC कॅलेंडर त्यामध्ये लिहिलेलं आहे की कंबाइंड हायर सेकंडरी लेवल 10+2 एक्झामिनेशन 2024। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 2 एप्रिलला ही जाहिरात येणं अपेक्षित होतं, परंतु का नाही आली त्याचं ऑफिशियली अपडेट मित्रांनो SSCनंच दिलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। या ठिकाणी जर आपण बघितलं पहा 1 एप्रिललाच ते अपडेट आलं आहे, नोटीस दिली आहे रिगार्डिंग OTR अँड ॲप्लिकेशन मॉड्यूल। तर ह्या PDF वरती जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक माहिती ओपन होते, त्याच्यामध्ये ही जाहिरात जी आहे ती कधीपर्यंत येईल त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। पहा तर पहा काय म्हटलं आहे, रेफरन्स इन इन्व्हायटेड टू द इम्पॉर्टंट नोटीस डेट 19 फेब्रुवारी 2024 थ्रू विच इट वॉज इन्फॉर्म दॅट न्यू वेबसाईट। तर त्यांनी एक सांगितलेलं आहे की आम्ही SSC.gov.in ही आम्ही एक नवीन वेबसाईट सध्या तयार केलेली 19 फेब्रुवारी 2024ला। कमिशन हॅज बी मेड लाईव्ह, तर 17 फेब्रुवारी 2024ला। इट वॉज ऑल्सो इन्फॉर्म दॅट द एक्झिस्टिंग वेबसाईट कंटिन्यू टू बी ॲक्सेसेबल। जुनी वेबसाईट जी आहे SSC.nic.in ही देखील या ठिकाणी सुरू आहे। आता सेकंड नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली जी पदभरती होणार आहे 2024ची SSC CHSL 10+2 12वी पाससाठी त्याबद्दल माहिती दिली आहे। पहा ऑल द कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म दॅट देअर notice for combined higher secondary 10+2 level examination 2024 is to be published soon on the new website of the commission। तर बघा मित्रांनो 2 एप्रिलचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला टायमिंग दिला होता, वेळापत्रक त्यांनी जे ॲन्युअल कॅलेंडर SSCने प्रसिद्ध केले त्यामध्ये 2 एप्रिलला जाहिरात येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2024ची या ठिकाणी जाहिरात जी आहे लवकरच पब्लिश होणार आहे नवीन वेबसाईटवरती, परंतु अजूनपर्यंत तरी प्रसिद्ध झालेलं नाही। 6 एप्रिल या ठिकाणी आहे, 2 एप्रिलचा वेळ दिला होता, परंतु या ठिकाणी त्यांनी म्हटलं आता की लवकरच प्रसिद्ध केली जाईल। अकॉर्डिंगली द ॲप्लिकेशन इन रिस्पॉन्स टू दिस नोटीस विल बी ॲक्सेप्टेड ऑन द न्यू वेबसाईट ऑफ द कमिशन ओनली। तर पहा नवीन वेबसाईटवरतीच फक्त ही जाहिरात येणार आहे। कॅन्डिडेट्स हू विश टू अप्लाय इन रिस्पॉन्स टू दिस नोटीस विल बी रिक्वायर्ड टू जनरेट देअर वन टाइम रजिस्ट्रेशन OTR ऑन द न्यू वेबसाईट ॲज द ओल्ड OTR विल नॉट बी फंक्शनल फॉर द न्यू वेबसाईट। तर बघा तुम्हाला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल CHSLला तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला न्यू वेबसाईटवरती वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजेच OTR तुम्हाला करावं लागणार आहे। तुम्ही जी ओल्ड वेबसाईट आहे, जर तुम्ही 2022 23 21ला SSCला अप्लाय केलेलं होतं, तिथं तुमचा जो प्रोफाईल आहे त्याला आपण OTR म्हणजेच प्रोफाईल म्हणतो, वन टाईम रजिस्ट्रेशन। तुमचा जो प्रोफाईल आहे ओल्ड वेबसाईटचा मित्रांनो, तो आता या ठिकाणी न्यू वेबसाईटला काय होणार आहे, चालणार नाही। तर त्याच्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी लेट झालेला आहे ही जाहिरात येण्यासाठी। ही जी आहे OTR सिस्टम जी आहे ती अपग्रेड चालू आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही नोटीस त्यांनी दिलेली आहे की जोपर्यंत या ठिकाणी कॅन्डिडेट जे आहेत या ठिकाणी न्यू वेबसाईटला त्यांचं वन टाईम रजिस्ट्रेशन करत नाहीत, न्यू OTR करत नाहीत नवीन वेबसाईटला। जुन्या वेबसाईटचं तुम्ही जर नवीन वेबसाईटला आता लॉग इन केलं तर तुमचं चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला पुन्हा नवीन वेबसाईटवरती OTR वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो ही जी पूर्णपणे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत जाहिरात तुमची येणार नाही। द कॅन्डिडेट मे कंप्लीट द
one time registration OTR as soon as possible, well in advance before publication of the notice for combined higher secondary 10+2 level examination 2024. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी म्हटलेलंही आहे की लवकरात लवकर तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन OTR तुम्ही नवीन वेबसाईटवरती कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुमचा प्रोफाईल तयार करून घ्या बिफोर पब्लिकेशन ऑफ द नोटीस फॉर कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2024. जो CHSLची म्हणजे या ठिकाणी ही 12वी पासची जाहिरात जी आहे ती येण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सूचना दिली आहे की तुमचं OTR कंप्लीट करून घ्या, तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर म्हटलं की द ॲप्लिकेशन मॉड्यूल विच विल बी यूज इन नोटीस टू बी पब्लिश्ड ऑन द न्यू वेबसाईट विल हॅव अ प्रोव्हिजन ऑफ कॅप्चरिंग लाईव्ह फोटोग्राफ्स of the candidate. This is a change from the earlier dispensations wherein the candidates were required to upload a photograph already captured. In the new application module, live photographs of the candidate will be captured, for which either a webcam, computer, laptop or an Android device can be used. The candidate should exercise due care while taking their photograph. The following instructions should be particularly be kept in mind. तर बघा, आता नवीन वेबसाईटवरती अजून एक चेंजेस त्यांनी केलेला आहे की तुम्हाला आता डायरेक्टली लाईव्ह तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तुमचा मोबाईलमधनं किंवा जो स्कॅन केलेला फोटो आहे तो अपलोड करायची आता गरज नाही तुम्हाला. डायरेक्टली लाईव्ह फोटो तुम्हाला फॉर्म भरताना किंवा तुमचं OTR वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे प्रोफाईल तयार करताना जो आहे लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागणार आहे तुम्हाला. त्यासाठी मित्रांनो त्यांनी मागच्या काही दिवसामध्ये पहा त्यांचं एक ऑफिशियली अँड्रॉइड ॲप्लिकेशन देखील मित्रांनो लॉन्च केलेलं आहे SSCने, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही, तिथून तुम्ही अपलोड करू शकता. ज्यामध्ये म्हटलं की find a place with good light and plain background, ensure the camera is at eye level before taking the photo, position yourself directly in the front of the webcam and look straight ahead. Candidates shouldn't wear a cap, mask or glasses, spectacles while taking a live photo. लाईव्ह फोटो कसा घ्यायचा त्याबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, टाळायच्या आहेत फोटो घेताना. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती आहे. 2024ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याच्या अगोदर एकतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी या ठिकाणी आहे पहा, ही नवीन वेबसाईट आहे ssc.gov.in. याच्यावरती काय करायचं आहे, इथं लॉग इन टू रजिस्टर, म्हणजेच या ठिकाणी तुमचं जर ओल्ड रजिस्ट्रेशन असेल ओल्ड वेबसाईटवरती, तर तुम्हाला न्यू वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणावरून पहा कॅन्डिडेट पोर्टल जो आहे या ठिकाणी वन टाईम रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होईल पहा तुमच्यासमोर. OTRची वन टाईम रजिस्ट्रेशन पाहू शकता न्यू कॅन्डिडेटसाठी. जुन्या वेबसाईटवरती असेल तरी देखील तुम्हाला आता नवीन वेबसाईटवरती इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिटेल डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि कंटिन्यू या ठिकाणी करून ही सर्व माहिती तुम्हाला काय करायची भरायची आहे. अशा पद्धतीने हे न्यू OTR आहे. न्यू वेबसाईटवरती हे न्यू OTR तुम्हाला करायचं आहे. तर लवकरच तुमची CHSLची जी 2024ची जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्या अगोदर हे काम तुम्हाला करायचं आहे आणि फोटो देखील ही काम करताना लाईव्ह कॅप्चर करायचा आहे किंवा फॉर्म भरताना देखील तुम्हाला. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस मित्रांनो फक्त तुम्हाला फॉर्म जो आहे या ठिकाणी फक्त ॲप्लायवरती इथं क्लिक करायचं आहे. ॲप्लायमध्ये आलं की इथं CHLचं दिसेल, फक्त ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. तुमचा प्रोफाईल अगोदरच तयार असेल तर जास्त माहिती भरायची तुम्हाला परत गरज लागत नाही. ठीक आहे, तर ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 2024ची 12वी पासवरती असणार आहे. मराठीमध्ये परीक्षा होईल का ती जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.